अमित तुपे याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती संपर्क साधायचा आपणास विनंती असेल. लाडोली संघाचा कर्णधार आहे अमित तुपे. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती संपर्क साधायचा आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय संदेश टाकरे आणि नॉन स्ट्राईक एंटला आपण पाहतोय नागेश जाधव. ही सलामीची जोडी वारे संघाकडून मैदानाच्या आतमध्ये इन झाली आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील पहिले षटक P1चं षटक असतं. पॉवर प्लेचं षटक असतं. 2 खेळाडू 38 सर्कटच्या बाहेर असतं तेव्हा पुरेपूर फायदा घ्यायचा असतो फलंदाजाला आणि ते फायदा आपल्या येणारे 6 चेंडू नक्कीच सांगून जातील आणि इथून मात्र सामन्याला सुरुवात येईल. आपण पाहतो आजच्या दिवसातील 4था सामना, पहिल्या फेरीतील 4था सामना. बोला पंच. नक्कीच पंचांच्या स्वरूपात आपण पाहतो गायकवाड साहेब आदरणीय कौस्तुभभाई कानगे साहेबांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आसनस्थ आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. गायकवाड साहेब आपण पाहतो लेग पंचांच्या भूमिकेत जे बऱ्याचशा मैदानावरती आपण पाहतोय तर नक्कीच आपल्याला या स्पर्धेमध्ये जसं गोट्या अंपायर डान्स करतो तशाच पद्धतीने आपल्याला अंतिम सामन्यामध्ये नक्की डान्स करताना पहिला चेंडू आपण फेस करतो. प्रथमेश गोलच्या ट्रॅक वरती P1चा षटक आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नागेश आणि संदेशी सलामीची जोडी. पहिला चेंडू फेस करतो प्रथमेश विट्टू संदेश. इथून मात्र लेग साईडच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिला. चेंडू आउट ऑफ सीमा पार. 3 टप्पे अखेर चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती स्वतःचं खातं आणि संघाचं खातं मात्र चौकारानं आपलं पाहायला गेलं तर सुरुवात केली आहे संदेशनं आणि पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार चौकार. नक्कीच थंडीचा मोसम सुद्धा पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 4 आल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय लीडिंग जेलची शक्यता होती पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाईल चेंडू. इथून मिळतील धावा 4. अजून एक दुसऱ्या चेंडूवरती दुसरा प्रहार. 2 चेंडूवरती 2 लगातार चौकार पाहायला मिळाले. स्वतःचं खातं सुद्धा चौकाराने खोललं होतं परंतु दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. अजून एक चौकार 2 चेंडूच्या साह्यानं धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 4-8 धावा. पहिलं षटक आहे P1चं षटक आहे. प्रथमेश गुणच्या ट्रॅक वरती तिसरा चेंडू फेस करतोय आपल्या संघासाठी. इथून मात्र आपण पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये अजून एक लगातार 3 चेंडूवरती 3 चेंडू चौकार पाहायला मिळेल. संदेश ठाकरे बॅट मधून चौकार. मालक आदरणीय जय जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित. त्यांना सुद्धा विनंती असेल मंचावरती येऊन आसनसभा या स्पर्धेमध्ये तेजाबाई आणि भूषण हे सुद्धा त्यांच्या समवेत आपण पाहतोय ते सुद्धा उपस्थित. त्यांना विनंती असेल मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. लगातार आपण पाहायला गेलं तर 3 चेंडूवरती 12 धावा खर्च केल्या. लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार पाहायला मिळाले. मग प्रत्येक चेंडूवरती चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच या 3 चेंडूवरती 3 चौकार आलेत. मिलिंद शेठ पाटील सुंदर बैलाचे मालक यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. इथून पुन्हा एकदा आपण पाहतो गॅप मध्ये आहे चेंडू 38 षटकाच्या बाहेर गेला. कार्पेटच्या साह्यानं चेंडूला अडवलं जातं. या चेंडूवरती सिंगल आली आहे. सिंगलला मात्र संदेशला समाधान मानावं लागेल. पहिले 3 चेंडू पाहायला गेले तर संदेशच्या फेरीमध्ये होते परंतु मी या 3 चेंडूवरती 3 चौकार आले त्याच्यानंतर मी कमबॅक करू शकतो. अशातली गोलंदाजी पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये आणि या चेंडूवरती आली आहे सिंगल. लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार आले त्याच्यानंतर सिंगल कमबॅक केलं गोलंदाजानं. आदरणीय सुंदर बैलाचे मालक मिलिंद शेठ पाटील यांच्याकडून संदेशसाठी लगातार 3 चेंडूवरती 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद मिलिंद शेठ पाटील साहेब. आपणच
नेक्स्ट बॉल बोलतोय 4 चेंडू 13 धावा. इथून ऑफ साईडला चेंडू जास्त, उंची जास्त, लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक पाहतोय, कोणती चूक करणार नाहीये. फलंदाजीतून बाद झालाय, नागेशचा झालाय पारिसांचं. पहिला झटका लागला तो वरई संघाला. उंची जास्त घेतली चेंडूनं आणि लांबी कमी घेतली आणि फलंदाजीतून बाद झाला. बॅक टू द डग आउट. पाहतो नागेशचा झाला पारिसांचा. आता मैदानाच्या आतमध्ये इन झालाय, रोहन आलाय. नागेशचा पारिसांत झाला. त्याला स्ट्राईक देणं खूप महत्वाचं होतं. संदेश त्याला माहिती आहे संदेशच्या बॅटमधनं फटके येतात, ती फटकेबाजी पाहायची होती. स्ट्राईक देणं खूप महत्वाचं होतं, ते नागेशला करता आलं नाहीये. परंतु या चेंडूवरती नागेशचा पारिसांत झाला. विकेटचं पतन झालं. पहिला झटका 13 धावा. 5 आपण पाहतो धाव पुस्तकावरती 5 चेंडूचा अद्यापही पॉवर प्लेच्या षटकामधील अंतिमचा चेंडूचा एक खेळ बाकी या मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन इन झाला तो रोहन मांडे. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथून फटका खेचण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू अवैस बरोबर होता. 8 नंबरचा जर्सीवाला खेळाडू कोणती चूक करणार. अजून एक झटका मैदानाच्या आतमध्ये. अजून एक विकेटचं पतन. विकेट क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय आणि रोहनचा झाला पारिसांत. बॅक टू द डग आउट रोहन. पण पाहायला गेला तर पहिल्या 3 चेंडू आहेत ना ते वरई संघाच्या बाजूने होतं आणि परंतु नंतरचे ते जे 3 चेंडू आहेत ना ते आपण पाहिलं भडवल C+ या संघाच्या माध्यमातून होतं. म्हणजे दोन्ही संघ इतके तात्परतीचे आहेत ना, म्हणजे दोन्ही संघ आपल्या गावासाठी आणि आपल्या संघासाठी नक्कीच प्रयत्न करतील. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहायला गेलं तर 13 धावा आल्या. 2 विकेटचं पतन. एक नागेश पहिला आपण बाद झाला. त्याच्यानंतर रोहन आला, त्याला सुद्धा खाता खोलता आला नाहीये, तो सुद्धा शून्यावरती बाद झाला. न्यू बॅट्स मैदानाच्या आतमध्ये शेखर आलाय. न्यू बॅट्स मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. एकीकडे पाहतो आपण संदेश आणि नॉन स्ट्राईक एकला पाहतोय आपण शेखर आपण पाहतो ही जोडी. दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजच्या ट्रॅकवरती. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट आलाय. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसाला आणि इथून चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तर डॉट. आदरणीय चंदुनाना सोनावले साहेबांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन असं नसवलं. या स्पर्धेमध्ये सस्य स्वागत आहे. सी सीटचा फटका. 440चा झटका संदेश ठाकरेच्या बॅट मधना. इथून गानागाती प्रहार. चेंडू आउट ऑफ सीमा पार. मिलती नावा 4 शेवकार. स्विच हिटचा फटका होता सक्सेसफुल. इथून ऑफ साईडला काय फटका केसलाय. ऑन साईडला चेंडू आउट ऑफ सीमा पार. मिलती नावा 6 षटकार संदेश ठाकरेच्या बॅट मधना. या चेंडूवरती आपला पाहायला गेला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. जीटीसी माध्यमातून आपलातून कव्हरेज स्वप्न पाहतोय आजच्या दिवसामध्ये. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण कव्हरेज पाहिलं. काय फटका केसला ऑफ साईडच्या दिशेनं आणि चेंडूला विरकावून दिलं. 7 धावसंख्येचा षटकार आलाय. या षटकाराच्या साह्यानं धाव पुस्तकावरती आपण पाहायला गेलं ना तर 23 धावा धाव पुस्तकावरती. स्वतःच्या वैयक्तिक धावा आपण पाहायला गेलं ना संदेशच्या बॅट मधून आपण पाहायला गेलं तर 7 धावा 23
7 चेंडूवरती 23 धावा केलतोय आणि स्वतःच्या संघाच्या सुद्धा धावा आपण पाहायला गेलं तर 23 धावा. 2 खेळाडू मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय, तो मात्र 2 खेळाडूंना. एकडे नागेश बाद झाला, त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर रोहन बाद झाला, त्यांना कोणतंही खातं खोलता आला नाहीये. परंतु संघाची जबाबदारी या संदेश ठाकरेच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळते. 7 आपण पाहायला गेलं तर 7 चेंडूचा सामना संपलाय आपला. 7 चेंडूंचा त्यांनी खेळ फेस केलाय आणि स्वतः वैयक्तिक धावसंख्या आपण आता 23 धावसंख्येवरती गेलतोय आणि संघाच्या सुद्धा धाव आपण पाहायला गेलं तर 23 धावा. 1.3 चेंडूचा खेळ संपला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 13 धावा खर्च केल्या होत्या, परंतु हे 2 चेंडू आपण पाहायला गेलं. पहिल्या चेंडू डॉट आला, त्याच्यानंतर चौकारांत त्याचे षटकार आणि न्यू बॉल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र आपण म्हणतोय पंचांकडे अपील करतायत. इट इज वाईट चेंडू, दोन्ही हात जमीन सरांत करत आहेत. एक एक्स्ट्रा चेंडू मात्र या गोलंदाजाला दाखवला. गोलंदाज आपण पाहायला गेलं ना तर कुणाले पहिला चेंडू असा टाकला की आपल्याला वाटलं की षटक क्रमांक दुसरं चांगलं फेकू शकतो, परंतु संदेश ठाकरेंची फलंदाजी केली आहे, अफलातून फलंदाजी. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय, एक एक्स्ट्रा चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय गॅप मध्ये चेंडूला भिरकावून दिलंय. क्षेत्ररक्षक आहे त्याला मात्र सिंगल आपण मात्र समाधान मानावं लागेल मात्र फलंदाजाला. आणि 24-25 धाव पुस्तकावरती एक एक्स्ट्रा चेंडू टाकायला वाईट टाकला. त्याच्या मागचा चेंडू पाहायला गेला तर वाईट आला होता, त्याच्यानंतर ही सिंगल आली आहे. आणि बॅट्समन आपण स्ट्राईक वरती पाहतोय, शेखेर आलाय, त्याला मात्र आता काहीतरी करून दाखवावं लागेल. आपण पाहिलंय तर तो या हंगामातील पहिला चेंडू फेस करतोय, तो मात्र आपण पाहतोय शेखेर ठाकरे मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. त्याच्यावरती अशा पल्लवित आहेत वराई संघाच्या. इथून मात्र चेंडू हवायचं पण उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. जेलची शक्यता होती, परंतु आपण पाहिजे 2 धावा नक्कीच कंप्लीट गावात झाल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे, परंतु 3ऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाहीये. त्यांना माहिती आहे आपल्याला जीवदान मिळालंय आणि या जीवदानीचा फायदा कुठपर्यंत धावा रोखण्याचा, कुठपर्यंत धावा टोकण्याचं काम करेल. तो मात्र शेखर ठाकरे पहिला चेंडू फेस करत होता, उंची जास्त घेतली होती, लांबी कमी घेतली होती, परंतु झेलचं जीवदान मिळालंय. ज्यांनी मागच्याच आपण पाहिलं गेलं तर विकेटचं झेल घेतलं होतं तोच खेळाडू होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता. ऑफ साईडला गॅप मध्ये ढकलून दिले. आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव नक्कीच या ठिकाणी पूर्ण झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 षटकाच्या अंती 28 धावा. आपण पाहतोय का दोन षटकाच्या अंती 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. 2 विकेटचं पतन झालं. आपण पाहतोय आता सलामीला गेला संदेश अजून मैदानावरती आहे. 8 चेंडू आणि 34 धावसंख्येवरती गेलतोय आणि त्याच्या समित आपण पाहतोय 2 चेंडूचा केस फेस केलाय. तो शेखर मैदानाच्या आतमध्ये 3 धावा त्याच्या बॅट मधून पाहतोय. वैयक्तिक दुसऱ्या आणि सांगी कोट्यातील 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये इन करता प्रथमेश आलाय, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. पुढे मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. गल्लीमध्ये चेंडूला मात्र आडवलं अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं त्याला माहिती आहे संदेशा बॅट मात्र मोठे पटके पाहत आहे, त्याला स्ट्राईक देणं खूप महत्वाचं आहे. ते काम ते मात्र केलंय शेखरनं. अशातलीच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात, त्या मात्र 29 धावा. 2 फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. बॅट्समन बाद संदेश प्रथमेशाला वैयक्तिक दुसरं षटक घेऊन या. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. अजूनही 5 चेंडूचा फेस 5 चेंडूचा खेळ अजून मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 3रं षटक आहे प्रगतीपथावरती, संघाचं 3रं षटक आहे. थोडंसं आपण पाहायला गेलं तर कर्णधार फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना तुला माहिती आहे संदेश ठाकरे जशी बॅटिंग करतो तशी फिल्डिंग लावणं खूप महत्वाचं आहे. इथून फेंट फटका फसलाय आणि इथून मात्र जेलची शक्यता होती. तू मै मे आणि इथून जीवदान मिळालंय. नक्कीच
दोघांकडे तालमेलची खूप कमतरता होती आणि त्या कमतरतेमध्ये संदेश ठाकरेला मिळालेलं जीवदान आपल्याला आपल्या धावसंख्या नक्कीच सांगून जातील. कारण वरळी संघाचा घातक फलंदाज म्हटला ना की मागच्या टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा जो मानकरी ठरला होता तो संदेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहतो फलंदाजी करत असताना. याच मैदानावरती टुर्नामेंट झाली होती मागच्या वर्षी आणि त्या मागच्या वरती मॅन ऑफ द सिरीजचा जो मानकरी ठरला होता संदेश ठाकरे तो आता त्याला मात्र जीवदान मिळालंय. स्वीसीटचा फटका मी म्हटलं होतं त्याला जीवदान मिळालं. आता तुम्हाला धावा पाहायला मिळतील आणि त्याच्यातला फटका स्वीसीटचा फटका 440चा झटका चेंडू आउट ऑफ सीमा पार मिळतील धावा 4 चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. जेल सोडल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर दिलाय ना तेव्हा संदेशना या स्विचिटच्या पाठीयानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 33 आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रथमेशनं पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं. तब्बल 14 धावा खर्च केला होता प्रथमेशनं आणि नंतर त्याच्यावरती संघासाठी स्वतःच्या गावासाठी तिसरं षटक फेकण्यासाठी इथून फटका स्ट्रेट डाईचा फटका आणि इथून आपण पाहतो लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू लावला जातं आणि या चेंडूवरती सिंगल आली. या सिंगलनं मात्र संदेशला समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीनं आपण पाहायला गेल्यानंतर धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात ते मात्र 2 बाद 34 धावा. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक हे प्रगतीपथावरती 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीतील आपण पाहतोय हा सामना अंतिम सामना वरळी विपक्ष बडवलसी या 2 संघादरम्यान. नेक्स्ट बॉल अंतिम चेंडू 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक या 34 धावा आहेत. ऑफ साईडला कट केलंय. इथून मात्र आपण पाहतोय सिंगल झाली आहे. सिंगल प्राप्त झाली आहे. 35 धावा अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक या प्रथमेशनं पहिल्या षटकात जरी मार काढला असा तर मी कमबॅक करून देतो. पहिल्या षटकामध्ये पहिले 3 चेंडू पाहायला गेले ना प्रथमेशचे तर वरळी संघाच्या बाजूने होतं परंतु नंतरचे 3 चेंडू आहेत ना ते प्रथमेशनं आपल्या बाजूने आपल्या गावाच्या बाजूने वेगळे आहेत. नेक्स्ट बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न गल्लीमध्ये मात्र आपण पाहतोय या ठिकाणी सिंगल प्राप्त झाली आहे. त्याला माहिती आहे स्ट्राईक घेणं खूप महत्वाचं आहे. या चेंडूवरती सिंगल आली आहे. षटक क्रमांक संपुष्टात आले ते मात्र तिसरं 3 षटकाच्या अंती धावपुस्तकावरती आपण धावा पाहायला गेल्या 36 धावा 12च्या सरासरीनं आपण पाहायला गेल्या तर 36 धावा आपण धावपुस्तकावरती पाहतो. प्रत्येक षटकामागे 12 धावा मात्र या फलंदाजाने कुठून काढलेत. वैयक्तिक धावसंख्या पाहायला गेल्यानंतर संदेश 30 धावसंख्येवरती गेलो 12 चेंडू आणि 30 धावा आणि शेखर आपण पाहायला गेल्यानंतर 4 चेंडू आणि 5 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाजी करतात. पण प्रथमेशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेल्यानंतर प्रथमेशने 14 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेटचं पतन केलं होतं परंतु त्याच्यानंतर आत्ता मात्र प्रथमेशनं कमबॅक केलंय आणि या षटकामध्ये पाहायला गेलं ना तर तब्बल 7 धावा खर्च या प्रथमेशनं केल्यात. उर्वरित अजूनही 2 षटकांचा की पहिल्या सत्रातील 2 षटकांचा खेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. तोपर्यंत आपण या ठिकाणी डीजे मास्टरला संदेश देऊया और तू डीजे. तीन षटकांच्या अंती पण पाहायला गेलं तर 36 धाबा लागल्यात. 12च्या सरासरीनं प्रत्येक षटकामागे 12 धाबा खर्च केले त्या मात्र बडवलसी संघानं 36 धाबा. आदरणीय अशोकदादा भोईर भिवंडी टेक्सटाईलचे मालक आहेत त्यांचा सन्मान A1 जोडीचे चषकाचे मुख्य मान्यवर यांच्या शुभास्ते आपण सन्मान करणार आहोत. त्यांना विनंती असेल की आपला सन्मान मात्र स्वीकार करायचा आहे. मायेची उदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देतात त्याचा मात्र स्वागत करायचं आहे. इम्रान भाई त्याचा मात्र जोशी साहेबांना विनंती आपण सन्मान भोई साहेबांना विनंती असेल की आपला सन्मान मात्र स्वीकारायचा आहे.
मायेची उद्धार शाल इथून स्टेट डाईव्हचा फटका आपण पाहतो गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक आहे अडवलाय चेंडूला काय अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं दुसरा धावेचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाली आहे नक्कीच रनआउटची संधी होती आणि रनआउटची संधी मात्र या गोलंदाजांना गमावली आहे आणि इथून मात्र पाहायला गेलं तर 2 धावा नक्कीच कव्हर केल्यात 38 धावा धाव पुस्तकावरती 38 धावा झाल्यात पहिला चेंडू फेस केलाय आदरणीय भोईर साहेबांचा इथं मात्र परवात सन्मान मायेचे उद्धार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येतं त्याचा मात्र आपण पाहतो स्वीकार पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका 440चा झटका चेंडू आउट ऑफ सीमा पार मिळतील धाव असा 45 षटकार आदरणीय जयदाब फिटनेसचे मालक जोशी साहेब यांना सुद्धा विनंती असेल की आपला या ठिकाणी सन्मान होतोय चला चेंडू सुपूर्द करायचा आहे काय फटका स्विच हिटचा फटका षटकार आलाय जोशी साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय मायेचे उद्धार शाल आणि या A1 जोडी चषकाचं एक आठवण म्हणून त्यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येतोय त्याचा मात्र आपण सन्मान करायचा आहे जोशी साहेबांचा इथं सन्मान या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला आहे दुसरा चेंडू पहिला चेंडू फेस केला त्याच्यावरती 2 धावा आल्या रनआउटची संधी होती ती गमावली आहे 2 धावा पूर्ण केल्या चला चेंडू सुपूर्द करायचे आहेत चेंडू सुपूर्द करायचे आहेत चेंडू तिकडे फरार झालाय कारण फटका स्विचचा असला ना का 440चा झटका लागतो अशातला फटकाने चेंडू फरार A1 जोडी चषकाचे दोन्ही अगदी आपण पाहताय जे आमचे A1 जोडीचे मिजानबाई आणि इरमानबाई यांच्या शुभ हस्ते आपण पाहता या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय याचसाठी खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय ही A1 जोडी आमची आपण पाहताय ना गेल्या कालच्या रात्रीपासून आणि भूषण साहेबांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय A1 जोडीच्या माध्यमातून इम्रानबाई आणि मिजानबाई यांच्या माध्यमातून आपण सन्मान या ठिकाणी घेतोय विकेट आली आहे मोठी विकेट आपण पाहताय फलंदाज संदेश या ठिकाणी बाद होतोय चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करत होता परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं ना तर अगदी ती विकेट घेतल्यानंतर भडवल सी टीमचा जो जल्लोष होता जे सेलिब्रेशन होतं ते सांगून गेलं ही विकेट आमच्यासाठी किती महत्वाची होती इथे मात्र भूषण साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय आणि त्यानंतर तेजाबाई यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत हे सगळे जिमचे मित्र आहेत आमच्या A1 जोडीचे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय मैत्री कशी असावी ते आमच्या A1 जोडीकडनं नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतीये प्रत्येक मित्र परिवाराचा इथे सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय A1 जोडी चषक 2025च्या माध्यमातून 25च्या रात्र खऱ्या अर्थाने ही खास रात्र असणार आहे प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी आणि मान्यवरांसाठी अल्ताफबाई नजे यांचा देखील मोठे भाऊ आहेत अल्ताफबाई नजे मिजानबाई यांचे मोठे भाऊ बंधू यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत इथे मायेची उबदार शाल आणि त्यानंतर प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ अनेक सुवर्ण आठवण या स्पर्धेची सदैव तुमच्या पाठी राहो त्यासाठी मात्र एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय बकासूर बैलाचे मालक भाई 1.5 CR करार केलाय वाटतं बकासूर बैलाचा त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय आणखीन एक विकेट पाहायला मिळतीये 44 धावा धाव फलकावरती आल्या 3 विकेट्स आल्या 3.4 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज दाखल होतोय कुणाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना 6व्या क्रमांकावरती दादा जाऊया मॅच कडे जिथे आपण पाहताय 44 वरती 4 गोलंदाज आपण या ठिकाणी पाहताय प्रथमेश यावेळी आखूड टप्प्याचा बॉल स्लॅश केला बॉलला बॉल चाललाय वाईड लॉंग ऑन सीमा पार इथे आलाय कुणालच्या बॅटमधून षटकार
50 धाबा धावफलकावरती आल्यात. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करतीये इथून आपण पाहताय वरई टीम. जय भैरवनाथ क्रिकेट संघ वरई मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतीये आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय विपक्षी टीम भडवल सी. येथे देखील चांगला बॉल गोल्डन स्पॉट होती. चेंडू पिचिंग झाला तिथून मात्र राईज करतोय बॉल सरळ वेगानं पुढे निघून गेला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. आता जेवढे डॉट बॉल खऱ्या अर्थानं बडवल सी टीम कडनं येतील तेवढे धावसंख्या जे वेगानं पुढे चालले तिला मात्र कुठेतरी ब्रेक लावताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु इथून जर का एखाद दोन मोठे फटके आले तर पुन्हा एकदा धावसंख्या ही पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय गोलंदाज विजयनं, परंतु पंच सांगतात इट्स अ वाईट. अव्वांतर धाव इथून देखील धावफलकावरती ऍड होईल. 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 52. 52 धावा धावफलकावरती. विजयचं हे षटक आपण पाहताय. पहिला बॉल त्यांना निर्धाव टाकला, त्यानंतर मात्र व्हाईट बॉल त्याच्यावरती 22ची एक धाव. इथे फटका चांगला आहे. बॉल सरळ चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. पंच सांगतायत 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. चांगले स्ट्रोक, चांगली बॅटिंग जय भैरवनाथ वरई टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतीये. कुणाल देखील चांगली बॅटिंग करतोय. संदेश बाद झाला म्हणून काय झालं, अजूनही माझं मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. मी देखील इथून चांगली बॅटिंग करू शकतो, कारण की ज्यावेळी संदेश बाद झाला होता त्यावेळी संपूर्ण बडवल सी टीमचं जे सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं होतं, ही विकेट आमच्यासाठी महत्वाची होती. परंतु त्याच वेळी कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि तो देखील आता तशीच फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. 56 धावा धावफलकावरती. चला, जास्त वेळ घेतला जातोय. दोन्ही टीमला रिक्वेस्ट असेल थोडा कमी वेळ घ्या. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, त्याला अगदी फाईन केले. डीप मध्ये बॉल चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी आयत फंबल झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायची आहे. डेंजर एंड झोन कडे त्या ठिकाणी आपल्याला फलंदाज कुणाल पाहायला मिळत आहेत, परंतु पंच इथे सांगतायत. पंचांनी इथे मात्र DRS घेतलाय. चेक केलं जाईल आता सेकंड डाव इथून कंप्लीट झाले की नाही. अगदी MTC लाईव्हच्या माध्यमातून टेक्निकल रूम मधून तुम्ही नक्कीच पाहू शकता ही धाव इथे कंप्लीट झाली की नाही. टेक्निकल रूम मध्ये फिरोज सर आपल्याला पाहायला मिळत आहे. सेकंड डाव कंप्लीट झाली की नाही ते चेक करायचंय सॅकिंग एंड वरती. आणि फलंदाज अगदी फ्रेम मध्ये देखील नाहीये, म्हणजे फलंदाज कुणाल इथून OUT आउट. सेकंड डाव घ्यायची होती, कुणालला आपल्याकडे स्ट्राईक ठेवायची होती. बट जर का कुणालला स्ट्राईक ठेवायचीच होती तर मात्र नॉन सेकंड वरती जो फलंदाज आहे त्याला मात्र स्ट्राईक वरती थांबणं गरजेचं होतं. परंतु दोघांनी स्ट्राईक सोडली. कुणालला वाटलं ही धाव सहजरित्या कंप्लीट होईल, परंतु तिथे जी फेकी झाली होती ती अचूक होती आणि अगदी तिथूनच मात्र कुणाल माघारी परतताना पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट पाहायला मिळते. विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर आलाय. कुणाल आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 7व्या क्रमांकावरती रितेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेखर आणि रितेश आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतील. यावेळी बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मधले फिल्डर त्या ठिकाणी आलेत. सूरज आपण पाहताय उचलणार, फेकी करणार. तत्पूर्वी फक्त एकच धावेतून कंप्लीट केली जाते. सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचले 58. 58 धावा धावफलकावरती. कालच्या रात्री याच मैदानावरती 89 म्हणजे 89 धावा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. याच मैदानावरती 62 धावसंख्येचा पाठलाग देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या 1-2 मॅच मध्ये रन होत नव्हते. त्यावेळी अशी परिस्थिती निर्माण झाली होती की या मैदानावरती ड्यू फॅक्टर आहे, कुठेतरी धावा कमीत कमी पाहायला मिळतील. परंतु ते अंतर टीमनं सपशेल चुकीचं ठरवलं, कारण की तब्बल 89 धावा धावफलकावरती त्यांनी लावल्यात. इथे देखील आपण पाहता लाईन चेक केली जाईल. पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय गोलंदाज विजयचा, परंतु तिथे सपशेल नाकाम ठरले जात आहेत, कारण की बॉल अगदी पडल्यानंतर जास्त टर्न घेतात आणि बाहेर निघतात आणि तिथून मात्र अव्वंतरच्या धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक व्हाईट बॉल. लाईन इथे मात्र चेक केली जाते. वारंवार एकच प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजाचा राहिलाय व्हाईट यॉर्कर टाकण्याचा,
तासामध्ये अपयश आलंय. सातत्यानं आपल्याला हे व्हाईट बॉल पाहायला मिळत आहेत. तुमचा एक व्हाईट बॉल धावसंख्या वाढवतोय आणि ते आव्हान तर देखील येत आहेत. बॉल देखील वाढतायत. इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये बॉल आलाय वाईडिश मध्ये. तोपर्यंत एकच धाबीतून कंप्लीट होती. सिंगल डबलला प्राधान्य दिलंय. आता इथून खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं भैरवनाथ वरई टीमला देखील माहिती आहे शेवटचा बॉल या इनिंगचा फर्स्ट इनिंगचा आपण पाहताय. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 61. 61 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑन मध्ये बॉल निघाला. फिल्डर आले त्या ठिकाणी. दोन फिल्डरला बीट करत बॉल सरळ निघून चाललाय गोलीच्या वेगानं. लॉंग ऑन सीमा पार. चौकार. सिक्स्टी 65 धावा धाव फलकावरती आल्यात आणि 66 धावसंख्येचं टार्गेट इथून मात्र सेट केलं गेलंय. ते भैरवनाथ वरई टीमच्या माध्यमातून 66 धावसंख्येचं बडवल सी च्या अगेन्स्ट आपण पाहताय. या धावसंख्येचा पाठलाग इथून आता कशा प्रकारे केला जाईल हे देखील आपल्याला येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 5 षटकांमध्ये जरूर पाहायला मिळेल. 65 झाल्यात. 66 बनवायचे आहेत. 65 बनल्यात. 66 बनवायचे आहेत. चला लगेच मैदानाच्या बाहेर या आणि वरई टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. आपल्या 11च्या स्क्वॉड मध्ये लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. लक्की वर्मा या ठिकाणी आले असतील तर संदीप गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. लक्की वर्मा छोटे आहेत ते. लक्की वर्मा आपण आला असाल इथे तर स्टेजवरती या. आपला सन्मान ए बनजोडी चषकामध्ये केला जाईल. संदीप सरांच्या हस्ते तुम्ही त्यांची मॅच पाहण्यासाठी आलात. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आलात. त्यांची अंपायरिंग पाहण्यासाठी आलात आणि त्यांचा डान्स देखील पाहण्यासाठी आला असाल तर आपण व्यासपीठावरती या. त्यांच्या मोबाईलचा चार्जर घेऊन आलेत ते. लकी वर्मा तीच पिन लागते. चला टॉस साठी या सर. माफी असावी. आम्ही भोजन करत होतो त्याच्यामुळे आमचं लक्ष थोडंसं दुर्लक्ष झालं. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. वर्णाई वर्णे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल पहिली मॅच कोणती. हा बडवल बी प्लस. हरेश्वर भोईर पुरस्कृत बंजारपाडा बी प्लस आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल बबलूबाई. चॉईस इथेच करा. आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे वर्णाई वर्णे. या दोन टीम दरम्यान आपल्याला नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडची पहिली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. हरेश्वर भोईर पुरस्कृत वंजारपाडा बी प्लस आणि त्यांच्या विरोधामध्ये वर्णाई वर्णे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन वर्णाई वर्णे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. वंजारपाडा बी प्लस. चला पवन टॉस साठी या. दीपक शेठ कालन पिंपलोलीवरून या ठिकाणी आलेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण या. आपलं देखील एबन जोडी चषकामध्ये सहर्ष स्वागत. आणि त्याच नंतर दिलीप दादा भोईर त्यांच्या सोबतच आहेत. त्यांना देखील विनंती आपण देखील या. आपलं देखील सहर्ष स्वागत एबन जोडी चषक 2025 मध्ये. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मिजान दादा आणि इम्रान दादा यांची मान्यवरांवरती बारकाईनं लक्ष आहे. प्रत्येक मान्यवराचा मान आणि सन्मान या ठिकाणी केला जातो. मानाची अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहताय एबन जोडी चषक 2025. प्रत्येकानं या स्पर्धेला पसंती दिली आहे. प्रत्येकाच्या तोंडून या स्पर्धेचं कौतुक आपल्याला पाहायला मिळतंय.
चला 66चा पाठलाग करण्यासाठी बडवल सी टीमचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. सलामीवीर आपण पाहताय. सॅकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज प्रथमेश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आकाश. चला वंजारपाडा बी प्लस टीम टॉस साठी या. सर मॅच का थांबली आहे? चला आता आयोजक देखील आम्हाला सांगतायत की आपण लॉट्स ज्यावेळी घेतले होते त्याच वेळी लाईव्हच्या साह्यानं सांगितलं होतं की ज्या प्लेअरवरती तुमचं ऑब्जेक्शन असेल त्या प्लेअरकडे जर का आयडी असेल तर मात्र तो प्लेअर या स्पर्धेमध्ये खेळू शकतो. चला मॅचला सुरुवात करा. 66 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही बडबलचे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय प्रथमेश. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय बडबल बी प्लस टीम. चला टॉस साठी या. पवन सॉरी वंजारपाडा बी प्लस टीम. चला टॉस साठी या. पवन एखादा प्रतिनिधी आपण टॉस साठी पाठवा. पहिलाच बॉल स्लॅश केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पहिल्याच बॉलवरती. प्रथमेशच्या बॅटमधून आलाय चौकार. पुनश्च एकदा फुललेंचा बॉल यावेळी अलॉंग दी कार्पेट बॉल निघालाय. वाडीश लॉंग ऑफ मध्ये मिळेल तिथं फक्त सिंगल. सेन्सिबल क्रिकेट, एक शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट आणि त्याचनंतर एक चांगला खेळाडू कशा प्रकारे ओळखला जातो याचं उत्तम उदाहरण खऱ्या अर्थानं आपल्याला प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पहिल्या बॉलवरती एक मोठा फटका आला, त्याच्यावरती 6 धावा पाहायला मिळाल्या आणि तदनंतर मात्र या बॉलवरती आपण पाहताय हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र एज लागली आहे आणि एसटी रक्षक बॉल खाली आलेत. पकडली आहे कॅच.
धावसंख्या पाहायला मिळते 5 विकेट आली लगेच दुसऱ्याच बॉलवरती आपण पाहताय सूरज आलाय आणि आल्या आल्या तरी सूरज अगदी सूरज सारखाच फटका मारलाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे मिड विकेटला आलाय सूरजच्या बॅटमधून सिक्सर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वरती 3 बॉलचा खेळ समाप्त झाला यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट ऑन फुल केला फिल्डर आहेत आणि इथून देखील पाहायला मिळतो तो षटकार असं वाटलं होतं बॉलला आतमध्ये टाकलं की काय परंतु बॉल अगदी सीमारेषेच्या पलीकडून आतमध्ये आला षटकार इथून देखील पाहायला मिळतोय धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र अभि दुले आले तर त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया एवन जोडी चषक 2025 मध्ये इथे देखील समोर ड्राईव्ह केलाय इथे मात्र फेकी खराब बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 5 धावा या बॉलवरती मिळतील जरी तुमच्याकडे धावा जास्ती असतील अशा पद्धतीने जर का तुम्ही धावा खर्च करणार असाल तर या धावा अगदी तुमच्यासाठी मात्र कमीच पडतील जितक्या तुम्ही धावा कराल जितक्या मोफतच्या धावा तुम्ही इथं खर्च कराल या धावा तुमच्यासाठी कमी वाटतील धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र अगदी 22 वरती 22 धावा धावफलकावरती पहिल्या बॉलवरती आला चौकार दुसऱ्या बॉलवरती आली सिंगल तिसऱ्या बॉलवरती आली विकेट आणि चौथ्या आणि 5व्या बॉलवरती आले 2 षटकार आणि 6व्या बॉलवरती आला तो मात्र पंजा एक सिंगल धाव कंप्लीट झाली होती डायरेक्ट फेकी झाली तिथे मात्र तो 22चा चौकार आला एकंदरीत 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एकाच बॉल मध्ये 5 धावा धावसंख्या जाऊन पोहोचली 22 वरती बनवायचे 66 एका ओव्हर मध्ये आला 22 5 ओव्हरची मॅच समीकरण आता सोपं होत चाललेलं आहे ते बॅटिंग करणाऱ्या बडवल सी टीम साठी पहिला गोलंदाज जो प्रामुख्याचा गोलंदाज आहे ज्यांनी बॅटिंग करत असताना ज्या धावा बनवल्यात त्या गोलंदाजाच्याच विरोधामध्ये धावा बनवल्यात त्या बडवल सी टीमनं प्रथमेश आणि सूरजनं आता गोलंदाजीसाठी आलाय तो क्षितिज बैलगाडी प्रेमी भरपूर आहे तिथं फक्त अनाउन्समेंट केली ना लगेच आपल्याशी संपर्क होईल जेवढे क्रिकेटवरती प्रेम आहे ना तेवढं शर्यतीवरती देखील आहे बॉलला सरळ पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी सूरजचा तडाखा चौकार काय दर्जेदार फटका पाहायला मिळतोय ठोकलाय षटकार कडक बॅटिंग ती 32 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात एक विकेट आली आहे पहिला फलंदाज बाद झाला होता आकाश त्यानंतर मात्र प्रथमेश आणि त्याच्या साथीला आलाय तो सूरजनं मात्र काही जबरदस्त इनिंग आतापर्यंत साकारली आहे
सूरज जर पाहायला गेलं तर आतापर्यंत त्यांनी बॉल फेस केले ते म्हणजे त्या 5 बॉलमध्ये तो इंडिव्हिज्युअल जर पाहायला गेलं तर खेळतोय 16 या धावसंख्येवरती. 5 बॉलमध्ये 16 या धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. संघाची एकंदरीत धावसंख्या 32, बनवाचे 66. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 32 पर्यंत जाऊन पोहोचली आहे ती बडवल सी टीम. लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं फोर्स केला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. जज करता जजमेंट चुकलं. कॅच ड्रॉप. तुम्ही कॅच कोणाची ड्रॉप केले हे विसरून जमणार नाहीये, कारण की ज्या सूरजनं सुरुवात चांगली करून दिली आहे. विकेट पहिली लवकर आली होती, त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि तो विकेटचं प्रेशर अगदी मोठ्या फटक्याने त्याला प्रत्युत्तर केलं होतं. त्या सूरजला तुम्ही जीवदान दिलाय, जो जीवदान खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वरई टीमच्या संदेशला देखील मिळालं होतं. तिथून त्यानं मात्र जबरदस्त बॅटिंग केली होती आणि एक बल्ल मोठं डोंगर रचलाय. यावेळी फ्लिक केल्या बॉलला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग मधनं बॉल चाललाय सरळ सीमा पार. प्रत्येक बॉलचा घेतला जातोय समाचार. इथे आलाय चौकार. या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 वरती. 37 जाबा धाव फलकावरती. प्रत्येक बॉल वरती एक छोटीची टीम मीटिंग घेतली जाते, कारण की प्रत्येक बॉल हा सीमारेषेच्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग करते या बडवल सी टीम. 66 धाबा जरी आमच्या समोर असतील तरी देखील त्या धावसंख्येचा आम्ही पाठलाग करू शकतो, हेच दाखवणारे स्ट्रोक उठला बघा. 2 धाबा इथून देखील कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते मात्र 39 आणि वैयक्तिक 27 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. 6 बॉल आणि 28 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तो मात्र सूरज, आणि त्याला 7 अगदी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 4 बॉल मध्ये 11 या धावसंख्येची प्रथमेश. इथे वाईट बॉल आलाय. आता प्रेशर वाढलाय भैरवनाथ वरई टीमच्या अगेन्स्ट आपण पाहताय. इथे देखील स्ट्रोक तर चांगलाच केलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढलाय. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. हरेश्वर भोईर पुरस्कृत वंजारपाडा B+. दादा या टॉसला या. काय आयोजक आमचे या ठिकाणी कारवाई कडक करतायत. तुम्ही इथेच आहात आम्हाला माहिती आहे, तुम्ही कुठे जाणारच नाही याची देखील आम्हाला शाश्वती आहे, परंतु टॉस होणं देखील गरजेचं आहे. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन वरने टीमचे कॅप्टन देखील आहेत. चला इम्रान दादा या आपल्या शुभ असे टॉस करूया आपण नेक्स्ट मॅचचा. अशोक मामा भोईर यांच्या शुभ असे आपण नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस करणार आहोत. भिवंडी टेक्सटाईलचे ओनर प्रोप्रायटर
मान्यवर या ठिकाणी आपण पाहताय अशोक मामा भोईर जे भिवंडीवरून आलेत. खऱ्या अर्थानं भिवंडी नेरलवरून आलेत. भिवंडीमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर टेक्सटाईल्स जे कपड्यांचे नेरलमध्ये देखील आपण पाहतोय तो शोरूम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कपड्याची खरेदी आपण त्या ठिकाणाहून करू शकता. चांगली क्वालिटी त्या ठिकाणी आपल्याला कपड्यांची पाहायला मिळेल, जे तुम्हाला मॉलमध्ये देखील अवेलेबल असं असे कपडे त्यांच्या शॉपमध्ये तुम्हाला जरूर मिळतील. इथे फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट केली जाते. धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 46 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पुनश्च एकदा संदेश आलेत गोलंदाजीसाठी आणि पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल इथून आपल्याला पाहायला मिळतात. या धावसंख्येचा कुठेतरी जर का बचाव करायचा होता तर संदेशला मात्र पहिलं षटक एक कमी धावसंख्येचं फेकायचं होतं. तिथून संदेशनं जर का कमी धावसंख्येचं षटक फेकला असतं तर मात्र या धावसंख्येचा आलेख जो उंचावलाय तो कमी पाहायला मिळाला असता. इथे शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता. पुनश्च एकदा फिल्डर पासून थोडासा दूरच राहिलाय बॉल. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 2 धावा धावफलकावरती येतील. गुड रनिंग बिटवीन विकेट. दोन्ही फलंदाज अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना पाहायला मिळतात. जिथे सिंगल आहे तिथे सिंगल मिळवली जाते, जिथे डबल आहे तिथे डबलला कॉल दिला जातोय आणि जिथे मात्र खराब बॉल समोर येतात त्यांना अगदी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं जात आहे. दोघांमधलं खऱ्या अर्थानं कॉम्बिनेशन फार चांगलं आहे. पार्टनरशिप फार चांगली आपल्याला पाहायला मिळते. 48 धावा धावफलकावरती. 15 बॉल आणि आता 18 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 15 बॉल 18 धावसंख्येची गरज. अजूनही मॅच बनू शकते. इथे पंचांकडे लाऊडली अपील केली जाते. सगळे जण अपील करतात. अपील तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये करत असताना, परंतु पंच अगदी तटस्थ आहेत. कोणताही डिसिजन देत नाहीत. म्हणजे हा डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केला होता गोलंदाज संदेशनं. फुल लेनचा होता. थोडीशी हरकत करत असताना बॉल बाहेर निघून गेला. त्याला छेडछाड करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता सूरजचा, परंतु बॅट अँड बॉलचा कुठेही इन्व्हॉल्वमेंट नव्हती. ते ओळखलं पंचांनी आणि इथून मात्र हा डॉट बॉल दिला. 48 वरती 1. आता मात्र येणारे 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 18. पुनश्च एकदा शॉर्ट बॉल होता, परंतु जास्त बाहेर निघाला. पंच सांगतात इट्स अ वाईट. 1+1 2 धावा पुनश्च एकदा धावफलकावरती येतील. म्हणजे आता 14 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. 14 बॉल 16 धावसंख्येचं इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एक जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे देखील आपण पाहताय पंचांकडे अपील केली जाते. पंच सांगतात नॉट आउट. आता 13 बॉल बाकी आहेत आणि 13 बॉल मध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती इक्वेशन बदललं जात आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहताय अगदी एक डॉट बॉल येतो तर एकन बॉलवरती सिंगल धाव येताना पाहायला मिळते, तर कधी व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ज्यावेळी या धावफलकावरती कमी जास्त अप डाऊन होत असतात त्यावेळी इक्वेशन बदलत आहे. फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर आहेत परंतु झाली चुकी आणि बॉल सरळ निघून चाललाय. कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. प्रत्येक बॉलवरती खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी उपस्थित राहिला, परंतु त्यांना तो झेल कॅरीच करता आला नाहीये. मोमेंटम त्यांच्यासाठी जरूर खऱ्या अर्थानं तिथे फिरला असतं, त्यांच्या बाजूने राहिलं असतं. ही मॅच पूर्णपणे आपली पकड मजबूत करू शकली असती भैरवनाथ 11 वरई टीम. परंतु ज्या फिल्डिंगमध्ये चुका झाल्यात त्या सातत्यानं आपल्याला अगदी शेवटपर्यंत त्याच पाहायला मिळाल्या. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये फार खराब कामगिरी झाली आहे. फिल्डिंग जर का चांगली झाली असती तिथे मात्र झेल कॅरी झाले असते, धावा बचाव केला असता तर मात्र ही मॅच अगदी इथून आपल्याला शेवटच्या ओव्हरपर्यंत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये जास्ती धावसंख्येचा टार्गेट आपल्याला जरूर पाहायला मिळालं असतं. परंतु इथून जर पाहायला गेलं तर आता मात्र येणारे निर्णायक बॉल असतील ते म्हणजे 12 आणि धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 10. 12 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. ज्यावेळी पहिल्या सत्रामध्ये वरई टीम बॅटिंग करत होती त्यावेळी असं वाटलं होतं कुठेतरी ही धावसंख्या थोडीशी डोकेदुखी ठरते की काय भडवल सी टीमला, परंतु जी सुरुवात केली प्रथमेशनं त्यानंतर मात्र आकाश लगेच बाद झाला.
परंतु जास्त काही फरक पडला नाही, कारण की सूरज जसा मैदानाच्या आतमध्ये गेला त्याच्या बॅटमधून 2 लगातार षटकार आले, एक सिंगल, त्याच्यावरती मात्र तो ओव्हरथ्रोचा चौकार, त्या 5 धावा, त्यानंतर पुनश्च एकदा चौकार आणि त्याच्यानंतर पुनश्च एकदा षटकार. एकंदरीत जर पाहायला गेलं तर 30 या धावसंख्येवरती वैयक्तिक तो बॅटिंग करतोय. इथे लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय. ही ताकद आहे खऱ्या अर्थानं आपण पाहताय फलंदाज सूरजची, आणि त्याच्यावरती देखील आलाय षटकार. थोडस कमी होईल, आता 4 धावसंख्येची गरज. प्लेयर्स आपण व्यासपीठाच्या अगदी डाव्या बाजूला या, त्या ठिकाणी तुमचा कॅप्टन तुम्हाला इन्व्हाइट करतोय. हा देखील वाईट बॉल आलाय, म्हणजे आता 3 धावसंख्येची गरज आहे, अजूनही इथून बाकी आहे आणि 3 धावसंख्येची गरज. 66 धावसंख्या. ऑन साईडला येथे देखील फटका चांगला आहे, परंतु यावेळी अगदी फिल्डरला त्या ठिकाणी शोधलंय बॉल. इथून मात्र अशफक भाई या ठिकाणी आलेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करू. दुबईवरून खास आलेत, दुबईचे मित्र आहेत ते. बडवल सी टीम साठी एक खुशखबरच असेल, जर का या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाली तर मात्र रोहन पाटील यांच्याकडून संपूर्ण टीमला जर्सीज मात्र दिल्या जातील, टी शर्ट्स त्यांना दिले जातील, आणि ते देखील 70-70चे. नुसते क्वालिफाय झाले तर जर्सीज असतील, मग जर का अजून पुढे गेले तर मात्र पारितोषिक वेगळंच तुमच्यासाठी असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मनोज. बाहेर जाणारा बॉल, पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. मॅच अजून क्लोज झाली आहे. 64 धावा धावफलक्यावरती आल्यात, 2 धावसंख्येची गरज आहे. 64 झाल्या दादा, 2 धाव्यात. मनोजने जर का ही मॅच षटकारानं फिनिश केली तर भावेश सोनावळे यांच्याकडून 500 रुपये. हजार आहेत, 500 मी कमीच बोललो, 1000 रुपये आहेत. परंतु इथे बॉल सरळ आता चाललाय, अगदी सीमारेषा लगत. 1000 रुपयेचं पारितोषिक इथे हुकलंय मनोजचं, कारण की मॅच इथून समाप्त झाली आहे. मॅच जिंकली आहे ती मात्र बडवल सी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम वरई. दोन्ही टीमचा जबरदस्त खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया नेक्स्ट मॅच कडे, जिथे सेकंड राऊंडला अशोक मामा या ठिकाणी